हे लोकेशन आहे, देवीचं मंदिर आहे. मगाशी पण तुम्हाला मी दाखवलं, आता थोडं आतमध्ये जाऊन दाखवतो कारण मगाशी गर्दी खूप होती, आता थोडी गर्दी कमी झाली. हो काय, देवीचं मंदिर कसं वाटतंय सांगा मला. आपल्याला लांब म्हणजे तुम्हाला पण थोडंसं समजेल की बाबा काय आहे काय नाही, ते हीच गोष्ट तुम्हाला दाखवायची होती खरं. ह्याच त्या गोष्टी आहेत ना, तर ते तुम्ही कधी पण हे नाही करू शकत. म्हणजे आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स बघा, हे गोष्टी एक्सपिरियन्स करण्यासारख्या आहेत. हे तुम्हाला व्हिडिओमधनं बघा. आता हे देवीचं मेन हे मेन बघा, तिथं हे दिसते आणि इकडनं पण रोड आहे पाणी पिण्यासाठी वगैरे. प्रत्येक देवांचा फोटो आहे बघा, तुम्ही थोडं जवळनं दाखवतो तुम्हाला. हो, इथं देवांचं आहे बघा. इथनं तुम्ही सरळ नाही तर पिण्याचं वगैरे बघा, हे सेम जसं आपण बघितलं नाही इकडल्या साईडला, तसं इकडल्या साईडला पण सेम सेम ठिकाणी सेम हे बघा. कारण लोकांची शेतं वगैरे आणि मंदिर मधल्यामध्येच, म्हणजे मध्यभागीचं आहे. आता बघा, माळ्याचं दर्शन घेऊन आहे ना, मी इथं बसलो आहे. तर एकच गोष्ट सांगायला मी तुम्हाला, इथं आलं ना तिथं प्रसन्न वाटतं ना, ते प्रसन्न म्हणजे प्रसन्न वाटतच राहतं बघा. हे जे हे बघण्यासारखं बघा, ही गोष्टी आहेत ना, इथं बसायला आहे. ऊन बघा किती बाहेर रखरखीत ऊन आहे, तर हीच गोष्ट बघण्यासारखं होतं. त्यामुळे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आता बघा, एवढंच बोलून आहे ना हा ब्लॉग मी संपवतो आहे. जर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं, मला तुम्ही सांगा. आणि ब्लॉग जर आवडला असेल ना तुम्हाला, तर नक्की मला आहे ना कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक फॉलो करायला तर विसरूच नका, कारण की लाईक फॉलो केलं ना तुम्ही तर ते मोटिवेशन मिळत असतं सारखं कंटिन्यू मला. त्यामुळे ते एक गोष्ट करत राहा. आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला सांगा. पुढचा ब्लॉग जर असेल ना, तर बघा आपण इथनं कसा परत प्रवास करतो आहे वांगणीपासनं, तो असणार आहे. तर शक्यतो तोच टाकेन मी. आणि पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवेन की मंदिर कसं आहे. तुम्हाला तर ही गोष्ट आता कळलीच आहे की मंदिर कसं आहे, काय येण्याचा मार्गही कळला असेल. तर शक्यतो त्याच मार्गाने या, रोड चांगले आहेत. दुसऱ्या मार्गाने आला तर रोडचं काम वगैरे काही ठिकाणी चालू असतं, शक्यतो ते करू नका. तर मंदिर कसं वाटलं तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. एवढंच बोलून माझा ब्लॉग मी संपवतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.